दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. Why don't you run like love, la la la? Why don't you run? हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही दिंडी आहे पलूस ते औदुंबर अशी. तर आई इथे आल्या होत्या. दर पौर्णिमेला ना पलूस ते औदुंबर अशी दिंडी पायी जाते. तर ही शेवटची दिंडी होती, त्यामुळे त्या घाईने पटकन गावी गेल्या, कारण ती त्यांना दिंडी करायची होती त्यामुळे. तर हे मस्त असे वारकरी आई आणि किती सुंदर प्रवास चालला यांचा दिंडीचा. भजन नामस्मरण करत किती छान आनंद घेत वारकरी दिंडी करतायत. औदुंबर हे क्षेत्र श्री दत्तात्रयांच्या पवित्र क्षेत्रापैकी एक मानलं जातं. कृष्णा नदीच्या काठी वेसलेलं हे क्षेत्र भक्तांसाठी खरंच श्रद्धेचं आणि शांततेचं स्थान आहे. खूप सुंदर. आम्ही गावी गेलो ना की नक्की एकदा तरी औदुंबरला जातोच. खूप छान वाटतं. तुम्ही जर तिथले असाल ना तर ही दिंडी किंवा हे क्षेत्र तुम्हाला नक्की माहिती असेल. तर आईंची इच्छा होती म्हणून मी ही छोटीशी क्लिप इथे ॲड करत आहे. तर तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि ठीक आहे, पुढील व्हिडिओ बघा. आज मी बनवणार आहे शेवग्याची मस्त काळ्या वाटणातील भाजी. तर त्यासाठी मी शेवग्याची शेंग स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे तुकडे करून 1 ग्लास पाणीमध्ये उकळून घेणार आहे 5 ते 7 मिनिट. तर अशी उकळल्यानंतर भाजीमध्ये पटकन शिजून जाते. त्यानंतर मी त्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता वाटण करायचं म्हटलं तर मग त्यासाठी मी गॅसवरती जाळी ठेवली आहे. त्यावरती 1 कांदा, थोडं खोबरं घेतलेलं आहे जे की सुकं आहे, आणि त्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या छान अशा फ्लेमवरती त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या. त्यानंतर मी अर्धा टोमॅटो ठेवलेला आहे. याचा स्मोकी फ्लेवर भाजीमध्ये खरंच खूप छान लागतो. नक्की करून बघा. आणि आमच्या आहोंना खरं तर एवढी याची भाजी, शेवग्याची भाजी आवडत नाही, पण अशी केल्यानंतर त्यांना खूप आवडते. तर हे छान झालेलं आहे. मी मस्त बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये. त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं. त्या तेलामध्ये जिरे टाकून घेतले. छान तडतडेपर्यंत जिरे फुलू दिले. त्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये वाटण बारीक करून घेतलं ते ॲड केलं. ते वाटण खरंच खूप छान परतावं लागतं, तरच त्याची चव भाजीमध्ये छान उतरते. तर हे मी छान परतून घेतलं. तरी मला 10 मिनिट लागले असतील हे छान परतण्यासाठी. त्यानंतर मी त्यामध्ये जे आमचं कोल्हापुरी लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे, आणि धने पावडर, थोडा गरम मसाला, हळद आणि थोडी मिरची पावडर घातलेली आहे. तर ते टाकून छान मी असं ते परतून घेतलं. आणि आता थोडा कलर चेंज होणार आहे याचा, कारण मसाले ॲड केले आहेत. मसाले आणि जे आधीचा वाटण होतं ते छान मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे मी. त्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे जे आपण शेवग्याची शेंग वगैरे घेतली होती उकळून 5-7 मिनिट, ते टाकणार आहे. आणि त्यामध्ये थोडंच अगदी पाणी आहे, खूप पाणी नाही आहे, कारण मला खूप जास्त असं पातळ नको आहे, थोडंसं घट्ट ग्रेव्ही टाईप हवं आहे त्यामुळे. तर किती सुंदर दिसते बघा. कलर तर किती सुंदर आला आहे. खूप छान लागते. दिसते की नाही मटणासारखं, पण श्रावण आहे, हे मटणासारखं दिसतंय खरं, पण हे शेवग्याची शेंगसारखी चव येणार आहे याला, कारण ती शेवग्याची शेंग आहे. पण दिसताना मला ते तसं दिसतंय की नाही, तुम्हाला दिसलं की नाही मला सांगा नक्की. तर नंतर मी मस्त कोथिंबीर टाकून घेतली. 5-7 मिनिट त्याला छान उकळू दिलं आणि मस्त अशी गरमागरम शेवग्याची काळ्या वाटणातील भाजी तयार आहे. आणि त्यानंतर मग मी भाकरी पण करून घेतली. आणि आज खूप काही जेवणामध्ये करणार नव्हते मी, कोणाला एवढी जास्त भूक नव्हती, मग मी पटकन भाकरी करून घेतली आणि मस्त असं आम्ही जेवण करून घेतलं. दही होतं सोबतीला, काळ्या वाटणातील शेवग्याची भाजी, भाकरी. तर खूप छान आजचा बेत झाला होता. तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत